श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकासासाठी मंजूर झालेल्या सुमारे 4000 कोटी रुपयांच्या आराखड्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने वास्तुविशारद नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 3993.90 कोटी रुपयांच्या विकास योजनेच्या अनुषंगाने वास्तुविशारद नियुक्तीसाठी पुढील 4 दिवसात स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्युक्त आशिष लोकरे, अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, कार्यकारी अभियंता अमित नेमकर, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, उपविभागीय अधिकारी सचिनी तापे, मुख्य अधिकारी महेश रोकडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी 99.99 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली। स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण नियुक्त वास्तुविशारद योगेश राठी यांनी बैठकीत केले।